आणली आता थोडेफार आणली त्यांनी बंदी. काही काही दिवसांनी चालू होतील, हा. महिन्यांनी चालू होईल, हा. 15 दिवसांनी चालू होऊ शकते. त्यांचा आता आजचा निर्णय असा घेतला की जे बैल खरेदी केलेली त्यांचे ते तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष कोण लेटर घ्या, लेटर पॅडवर सही शिका घ्या, त्यांना प्रूफ दाखवून द्या की हे बैल असा घेतला तसा घेतला या तारीखमध्ये. सगळं काही चालू होणार आहे. 15 दिवसांनी सगळे बैल चालू होते. आबा शेवाळे बी चालू करते, विलास पैलवान बी चालू करते. सगळे लोक चांगले आहे तिकडचे, सगळे चांगले आहे. पण काही थोडेसे आहे कशामुळे तरी कारणामुळे बंद केलेली आहे. होते चालू. काय त्यांना म्हणजे काय त्यांना असं वाटतं का हे का पाकिस्तान भारत पाकिस्तानची बॉर्डर थोडी आहे की ते आम्ही वेगळे ते वेगळे बैल आहे. एकच बैल आहे सगळे. महाराष्ट्रात बैल एकळेच आहे. ते पळू शकते तर आपल्याकडे येऊन आपण त्यांच्याकडे पळू शकतो. पण आता त्यांची थोडीफार काही आहे भावा लोकांची इच्छा की बाबा त्यांचे नाही पळाले तर आपण गोरगरिबाचे बैल विकतेन काही होईल म्हणून त्यांनी तसं काही केलं असं. तर थांबू, थोडे महिना थांबू, 2 महिने थांबू. आणि शंकरपटामध्ये याचे रेकॉर्ड काय करायचे? शंकरपटामध्ये काय तिकडून आल्यावर बी इथं राजूरपाशी होता वाटतं त्या दिवशी मैदान. आता लोक म्हणा लागले बाबा खाली गळ्यात जाऊस तर गळ्यात टाकूस तर म्हणा लागले आमचे मित्र काही आहे 2-4 तुला 10 मैदान खेळावं लागेल म्हणे, 1 नंबर करायला. तू कुठं आला म्हणे तिकडून पुण्याहून 1 नंबर करायला लागलं. आणि तू बाबा त्या बैल आहे त्या बैलाला माझ्यापेक्षा अक्कल त्या बैलाला जास्त आहे. ते नको सांगू म्हणलं. तुम्हाला तू गळ्यात जोत घाल, तू जोत गीत टाक आणि सोयीनं बैल सोडा म्हणलं फक्त. एका पल्ल्यात खुशखबर केली बैलाने. हा. आणि ह्यो अजून भाषा मी आता इकडेच खेळणार, शंकरपटच खेळणार. बदल काय आता जसं पेडगावचं काल मैदान चालू होता तसं आपला चालू होता शेवटपर्यंत. जसं फायनल त्यांचं झालं आपलंही फायनल सारखंच झालं. सगळं बक्षीस वितरण चांगलं झालं, त्यांचं बी चांगलं झालं, आपलंही बी चांगलं झालं. कुठंच काही झालं नाही. आणि एकदम म्हणजे कुठं कोणाची गलती नाही झाली, कोणाची काही नाही झालं. सगळे बैल चांगले पळाले. त्यांचे 100-110 गट पळाले, आपले 90 गट पळाले. 10 शेमी पळाले, ते आपले 10 शेमी पळाले, त्यांचे 10 शेमी पळाले. 10 बक्षीस त्यांचे होते, आपले होते. त्यांचे 1 लाख काहीतरी होतं, आपलं 1,51,000 होतं. आणि सगळं नियोजन खट होतं आपलं. सर्जेराव भाऊनं पूर्ण नियोजन खट केलं चांगलं. फक्त दुःख त्यांचं एकच झालं की त्यांची गाडी आपली गाडी गुलालात राहिली नाही. मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. विलासदादा पवार यांच्या दावणीमध्ये आलेलो आहोत. बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघत असाल हिंदकेसरी अर्जुन आहे आपल्यासोबत. तर अर्जुन बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया आणि विलासदादा आपल्याला संपूर्ण माहिती सांगतील. 3 फेऱ्याच्या मैदानाबद्दल सांगतील आणि इकडल्या शर्यतीबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव विलास धोंडीराम पवार, राहणार ईश्वरनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना. आणि अर्जुन जे पळतो तो मोठ्या मुलाच्या नावाने कुमार अवतार पवार, ईश्वरनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना या नावाने पळतो. दादा तुम्ही किती वर्षापासून या छंदात? मला 25 वर्षाच्या पुढे झाले. 25 वर्ष, 25-30 वर्ष झाले. माझ्या वडिलाला खूप काही छंद होता आणि वडिलाकडूनच मला लागलेला आहे. एक दिवस वडीलने अशीच बैल घेऊन जायचो, त्यांच्या संगत राहायचो. पण एक दिवस अचानक छकडीमध्ये घरी निघताना वडील आले. छकडीच्या आतमध्ये आल्यामुळे त्यांचे बोट फ्रॅक्चर झालं. त्यांचं तिथून मग ते ऑपरेशन वगैरे केलं, राडगीर टाकली. तर तेव्हापासून वडिलांना कमी केलं आणि मग आपण सुरुवात झाली. म्हणजे मी 10वी-12वी पासून ह्या बैलगाडा क्षेत्रातच आहे. म्हणजे वडील म्हणजे धुरकरी वगैरे होते काय? नाही, त्यांना हे बैलाचा छंद होता पहिल्यापासून. म्हणजे आमचे आजे पंजोबे पहिले टांगा आणायचे ना, पैठण, शेष्टी आमची, लांब लांब गोंदी, पाचरावाला अशी जे गंगा, हे पहिले टांगे घेऊन जायचे जुने लोक. त्याच्यामुळे बैल चांगले टॉपचे ठेवायचे. आमचे चुलते आमचे चुलते हेमानाईक, हे आमचे एक सगळ्यात मोठे चुलते बागू नाईक, बालू नाईक, हे सगळे जे 4 चुलते आमचे वडील. ते ह्यांना इतकं नांद. हे सगळे चुलते 1 नंबरचे बैल ठेवायचे. स्टार्टिंग पासून त्यांचे कामाचे बैल वेगळे, शेतीचे बैल वेगळे आणि एक टांग्याची जोड एकदम वेगळी अशी जोड ठेवायची. ते त्या बैलाचं नाव खाली नाही जायचं ना, आपल्या चुलत्याचं नाव खाली नाही व्हायचं. अशी बैल ठेवायची त्या टायमाला. तेव्हापासून वडिलाला शौक होता. ते वडिलाकडून मला लागला शौक. म्हणजे पिढ्या चालू जे. आता माझ्याकडून आमचं एक जे लहान आहे
हा. तेजस हा. पवार याला फिक्स लागलं म्हणजे याला शाळा गिळा काही नाही, बैलाशिवाय दुसरा धंदाच नाही याला. हा. तरी आता 20 ते 25 वर्षामध्ये तुमच्याकडे किती बैल होऊन गेले? माझ्याकडं बंदीपासून बैल, बंदीच्या अगोदर बी बैल होते, बंदीत बी होते. बंदीत बी बैल, नंतर मी बंदीत 5-5 लाखाचे 7-7 लाखाचे असे विकून टाकले, 25 लाखाला 30 लाखाला एक चुलत भावाला देऊन टाकलं. बैल म्हणजे बैलात लॉस झालो एक कमीत कमी 40 ते 45 लाख रुपयाला त्या टाइम बैलाचा लॉस झालो. एक नंबरचा बैल काही सापडला नाही. एक होता तेजा गेल्यानंतर काही 2-4 बैल पूर्ण फेल गेले. एक जित्या घेतला होता, एक पक्षा घेतला होता, इथे एक जांभळीचा बैल घेतला होता खिलार. लय 4-5 बैल 7 लाख 5-7 लाख 5-7 लाख रुपये ह्या सगळे विकून टाकले. 25-25 30-30 लाखाला ते फेल झाले. MP ला खेळलो. अर्जुन म्हणून भेटला होता हिंगोलीचा, त्या बैलाने भरपूर नाव केलं, भारतीला दिलतात MPत. आणि नंतरच्या काळात मी थोडी कमी केलं, माझी परिस्थिती बी नंतर नव्हती आणि परिस्थिती राहिली नव्हती, लॉस झालतो फुल. आणि नंतर अचानक घराचे एक पेमेंट भरायचं होतं, आपल्या घरावर कर्ज होतं, ते पैसा भरायचं होतं, तर 5-7 लाख रुपये होते घरी. तर ह्यो अर्जुन बच्चा पळत होता. आमचा मित्र एक नारायण भद्रे गावाचं, नारायण म्हणून एक संजू धुरकरी आणि दुर्गे जाधव, एक मनू काका म्हणून असे 4-5 जण माझे मित्र होते. शिवाजी पवार येते, अजिनाथ राठोड, ते म्हणे एक वासरू लय पळायला लागलं शेठ, तुम्ही वासरूच घ्या. मी काही मैदानावर जात नव्हतो, तेच पाहत होते. तर पाहता पाहता भरपूर पाहिलं त्यांनी, 2-3 मैदान पाहिलं. मी एक जवळ गेलो तर मी गेलो म्हणजे 2-3 लाख वाढले लोकांची इकडं. असं म्हणजे लोकांना बरं म्हणजे की 4-5 लाख वाढीत येतच, वाढूनच सांगतात. ते आमचा मित्रच आहे तो संजू म्हणून आठोळे, लहानपणापासून मित्र आहे, पटातच आहे. त्याच्या आजोबा चुलत्याचा एक बैल होता, नागोरी पळत होता राजा. माझ्याजवळ राजा आणि त्याच्याजवळ बी राजाच होता, ते पळत होता, तेच संघ राहत होता आणि मी बी संघात राहत होता, त्याच्यामुळे मित्रपणा जास्त होता. त्यांचे दुसरे भाऊ काही ओळखीच नव्हते जास्त, पण संजू आठवळे पहिल्यापासून दोस्ताना, आमचा अति दोस्ताना. मग तो म्हणला की बाबा देईन तर तुलाच देईन, दुसऱ्याला काही बैल देणार नाही. बैल असा भेटला अर्जुन की इकडं 2-3 वेळेस मागणी केली, थोडीच मागणी केली, 4 लाख 5 लाख 3 लाख, मी काही केली नाही. आमचे दुसरे पोरांनी भरपूर मागणी, ते काही द्यायचेच नाही म्हणे. 10 लाख रुपये त्याला बी घाटातले लोकांनी मागितलं. 10 लाख रुपयात ते म्हणे की घाट 1-2 घाट पळून द्या. त्यांची काही हिंमत नाही झाली घाटात पाय. आणि दुसरी भानगड अशी झाली, बच्चा होता असा, हे लहान वासरू आहे तसा, हे गेला वाशिमच्या कुठतरी खेळाला लहान्या गटात. लहान्या गटात यांनी तोडले 20 मिलीनं बैल, सगळे बैल, जनरलचे तोडले, आदतचे बी तोडले, सगळे रेकॉर्डच ब्रेक करून टाकला. तर ह्या बैलाला, या वासराला मागणी जास्त झाली. पण याच्यावर जे आहे तिथं मोठी पार्टी, ते पलीकडची वाशिमची, त्याने ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे असं ऑब्जेक्शन घेतलं की लहानपासून म्हणजे स्पीड जास्त असल्यामुळं कुठं बी 1 नंबरच करायचा, याला स्पीड जास्त असल्यामुळे 1 नंबर करायचं. त्याने ऑब्जेक्शन घेतलं, पोळ्याच्या पुढे हाणलेलं आहे, असं तसे व्हिडिओ दाखवलं. याला गटामधून, लहान्या गटातून काढून बाद केलं. 5-6 हजार रुपयाचे त्या लोकांनी फटाके वाजले त्या दिवशी. मग ही गरीब पार्टी होती आठवळीन, ते तिघा भावात वासरू होता ह्यो. ते परत घरी आले. आता असा वासरू जनरल मध्ये काही टाकायची हिंमत होत नव्हती त्यांची, एकदम बच्चा. माझ्याकडे येऊन 2 वर्ष आदत राहिला, मग त्यांच्याकडे असा बच्चा होता ह्यो. मग त्यांची हिंमत होईना, तर त्यांनी काय निर्णय घेतला, हापकले ते की बाबा आता काय आपल्याला जनरल मध्ये आपल्याला काय भेटणार आहे, क मध्ये असतो लहान्या गटात तर आपण 1 नंबर आपला फिक्स होता, आणि चलता आपण विकून बी टाकला असता. मग त्यांची मग त्याने संजूला आपण पटीत आमचं दुर्ग्याने हे ते 2-4 ते राजू आठवळे हे ते सगळे पटीलं. मग गेलोच, घ्यायला गेलो, सौदा केला. 7.5 लाख रुपयाला दुर्गेशनी सौदा केला, 7,51,000ला. तिथं गेल्यावर अजून नाही म्हण, त्याच्यात एक तिसरा पार्टनर ते म्हणे नाही, मला वासरू इतक्या कमी पैशात द्यायचं नाही. म्हणलं वाढी बाबा, तुला काय वाढायचे अजून? मग नाही तुम्हीच वाढा. मग ते मनू काका म्हणून नाही, आमचे वयस्कर, म्हणजे खास आमचे वयस्कर माणूस आहे, पण 1 नंबर पटातला माणूस आहे आमचा. मग सांगितलं मनू काकांनी, विलास काय द्यायचं दे म्हणे, 20-25 हजार काय वाढायचं, पण वाढव, पण बैल नाही, वासरू सोडायचं नाही. म्हणलं काका तुम्हीच वाढवून टाका, काय द्यायचं ते. तर त्याने 11,000 वाढिले, 21 वाढिले, ते काय ऐका ना. म्हणलं 7
71,000 काहीतरी केले. 71,000 मध्ये अर्जुन घेतला. मग ते कमी, माझं बी जास्त पैसे नव्हते त्या टायमाला, पैसे कमी होते, 5 लाख 4 लाख होते. 4 लाख रुपये दिले आम्ही त्याला, टोकन 4 लाख देऊन टाकलं आणि परत आलो. मग अजून ते माझ्या घराचेच पैसे होते 4-5 लाख, ते परत दिले. अजून इकडून तिकडून 2 लाख करून परत पैसे दिले त्यांचे सगळे. अजून आता 4 लाख ते टोकून घरावाले परेशान करायला लागले. मग अजून एक जणाला असंच चलता चलता सहज बोललो तर ते पार्टनरच झाला माझा. त्याला मी पैसे घेतले व्याजाने तर तो पार्टनर झाला. मग त्या 4 लाखाचे 14 लाख रुपये दिले मी अजून. हाही आपल्या पटातलाच माणूस एक, नाव नाही सांगणार. 4 लाखाचे 14 लाख रुपये दिले त्याला, ते मिटिलं. मग घराचं मिटिलं. मग मी तुमच्या नागपूर साईड फुल खेळत होतो, 1 नंबर, रोज डेली 1 नंबर करायचो. चांगली कमाई झाली तिकडे. बैल फेटला त्या टायमाला, बैल 2-3 मैदानाचं नील करून टाकलं. नागपूर साईड हे ते खेळत होतो. बहिरमला खेळून नागपूरला आलो. नागपूरची गँग होती माझी चांगली दोस्त कंपनी, तिथं राहिलो. मग तिथून घरी आलो. घरून बापू आंबेकरचा फोन आल्यामुळं पुण्याला गेलो. पहिला मैदान MP चे सगळे आलते, ते धुरकरी, आपला कैलास धुरकरी येते, आमचे नागपूरची गँग पूर्ण, दाद्या ते सगळे आलते. पहिलाच मैदान केला. तिथं अर्जुन पळाला कडना. ते पक्षा म्हणून माझाच पक्ष होता दिलेला बापू आंबेकरला. त्याला काही सहन नाही झालं. त्यांनी समोरच्या 20 फुटात 10 फुटात तासपलटी करून घेतली 1 नंबर निकालावर, ते गेलं. पण दुसऱ्या मैदानाला 2 नंबर केला आम्ही, कडनं पळून 2 नंबर केला. आणि तिथून जे अर्जुनची सुरुवात झाली तर 3 वर्ष लगातार पळवलो. वायदी घेऊन बी पळालो, गरीबाचे पहिल्यात बी पळालो, चांगल्यात बी पळालो. भरपूर कमाई झाली, सगळं काही चांगलं झालं. आता त्यांनी भरपूर नाव बी केलं, मागणी भरपूर झाली. 1,30,00,000 रुपयाला बैल बी मागितला होता, पण काही नाही दिलं, काही कारणामुळं नाही झालं. भरपूर अडचणी येत गेल्या. चांगल्या बैलासाठी अडचण बी येतात भरपूर, अडचण भरपूर येऊन गेल्या. पण जे माझे मित्र खास, मी जे बैल घेऊन गेलतो, मला एक परिवार सारखं सांभाळलं. शेवाळे लॉन्स म्हणजे शेवाळे कंपनी अशी आहे तिथं. मला 3 वर्ष आमचे सगळे पोरं सोरं मी घरासारखं सांभाळलं. मला बैल आजपर्यंत तिथंच राहत होता. आम्ही 3 वर्षातून वडकीतून जागा काही सोडली नाही कोणी. जेव्हा बी जातो तर शेवाळे, अण्णा शेवाळे, बापू शेवाळे, आमचे भाऊ शेवाळे, आप्पा शेवाळे यांच्या घरी 3 वर्षापासून त्यांच्याच कोठ्यात राहणं, तिथंच जेवणं, तिथंच खाणं पिणं, सगळं माझं तिथंच. म्हणजे एक त्यांचे मुलासारखं मला त्यांनी सांभाळलं अण्णा शेवाळेनी. आणि भरपूर नाव केलं, त्यांचं बी नाव केलं आम्ही, आमचं बी त्याने आम्हाला पोराच्या लेकराच्या पलीकडे सांभाळलं. काकीनं त्यानं असं सांभाळलं की त्याने कधी आम्हाला दुरावा, म्हणजे त्या लोकांचे, आम्ही इकडचे आहे म्हणून त्यांना कळून नाही दिलं आम्हाला. इतकं सांभाळलं. ते खरोखरच वडकीतले माणसं आहे. बापू आंबेकर हे एकदम 1 नंबरचे माणसं आहे तिथं. मला काही तकलीफ नाही झाली. कोणाला झाली असेल तकलीफ, पण मला 1 पैशाची तकलीफ नाही झाली त्यांच्यामुळं. कधी तकलीफ नाही झाली. कधी कोणी पैऱ्याबद्दल शिने दिली, कधी कोणा पैऱ्याबद्दल बोलले नाही. काही थोडी फार अडचण आली असते, पण त्या माणसामुळं मला कधीच तकलीफ नाही झाली. काकाजी, आजपर्यंत तुमच्या दावणीमध्ये तर हिंद केसरी बैल किती झालेले? हिंद केसरी बैल माझा पहिला तेजा, नंतर आमच्या बंधूचा कन्हैया. तेजा बैल असा होता, त्याचा रेकॉर्ड कोणी तोडणार बी नाही. हे जे बैल पळतात ना, हे हिंद केसरी, हे काहीच नाही त्याच्या समोर, काही नाही. रामदास पाटलाचा त्याचा रेकॉर्ड, रामदास पाटील, यवतमाळचा रामदास पाटील माझ्याकडे मुनीम होता. त्याला माहित होतं बैलची स्पीड काय. जागेऊन बैल 100-120 स्पीडनं निघत होता. बाजूचं बैल एकच मैदान पळायचं त्याच संग, ते घरी जायचं बांधून, त्याला घरीच बांधावं लागत होतं. म्हणजे इतकी स्पीड होती. त्या काळात मी संदीप भाई माळी, महेश शेठ ताडाली भिवंडी, आमचे मोतीराम जोशी ओवापेठ, दिलीप शेठ कोलंबो झाले, सगळे बैल त्यांच्या संग खेळलो आणि त्यांच्याकडे राहिलो. बंबईला 3-4 वर्ष तिथं खेळलो. एक काही थोड्या कारणामुळं ते त्या काळात 40 लाखाला बैल मागितला होता. इथं आलती, जसे तुम्ही आज आले तसे ही पार्टी आलती. 40 लाखाला बैल मी मागितला होता. मी त्या बैल काही द्यायचं नाही म्हणून सांगितलं, पण त्यांनी मला थोडेसे, मी घाटावर पळत होतो, 1 लाख रुपये त्या काळात 1 लाख रुपये देत होते तेजाची पळायची बिनजोडची. तर त्याने
हे मैदान पळव, हे पुढचं मैदान पळव म्हणून 2-4 लाख रुपये त्यांनी माझ्यावर ऍडव्हान्स केली. हा. मग ते आम्ही महेश शेटने आम्ही परत द्यायला गेलो तर परत घेतले त्यांनी, पण तेच पैसे धुरकऱ्याला देऊन टाकले हा. की बाबा त्याने आपल्याला काही बैल नाही दिला, त्या बैलाचा काही ना काहीतरी कार्यक्रम कर. मग जो आमच्या संग खेळत नव्हता ते शेटनी नाव दिल्याबरोबर त्याने आमच्यावर गाडी फिरवली. हा. गाडी फिरवल्यावर डाऊट आला की बाबा ह्याने आज गाडी कस काय फिरली. पण गाडी फिरल्यावर डाऊट आला, पण आता शेट लोकांचं म्हणणं आलं फिरू द्या म्हणे, आपले काय कमजोरी का. पण त्या दिवशी त्याच बैलाच गेम करून टाकलं दुरकरेने. केलं जाऊ द्या, त्या देवाने त्याचं केलं, ज्याचं त्याचं सगळं रस्त्याने लागले, सगळे रस्त्याने लागले. ज्या बैला संघ नंदी संघ काही करतेत, जे गद्दारी करतो माणूस, मला 40 वर्षाचा अनुभव आहे, 30 वर्षाचं. जे काही गलती नंदी संघ जे काही करतेत ते कधीच काही करत नाही. जिंदगी तर बर्बाद होतो तो माणूस. पक्का अनुभव माझ्या डोळ्यासमोर झालेली सगळं ही घटना. आता जसा पश्चिम महाराष्ट्रवाल्यांनी आपल्या इकडे मराठवाडा विदर्भवाल्यांना बंदी आणली, त्याबद्दल काय सांगाल? नाही आणली, आता थोडेफार आणली त्यांनी बंदी. काही दिवसांनी चालू होतील, महिन्यानी चालू होईल, 15 दिवसांनी चालू होऊ शकते. त्यांचा आता आजचा निर्णय असा घेतला की जे बैल खरेदी केलेली त्यांचे ते तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष कोण लेटर घ्या, लेटर पॅडवर सही शिका घ्या, त्यांना प्रूफ दाखवून द्या की हे बैल असा घेतला तसा घेतला, या तारीख मध्ये सगळं काही चालू होणार आहे. 15 दिवसांनी सगळे बैल चालू होते. आबा शेवाळे बी चालू करते, विलास पैलवान बी चालू करते. सगळे लोक चांगले, तिकडचे सगळे चांगले, पण काही थोडेसे आहे कशामुळे तरी कारणामुळे बंद केलेली आहे. होते चालू. काही त्यांना म्हणजे काय त्यांना असं वाटतं का हे का पाकिस्तान भारत पाकिस्तानची बॉर्डर थोडी आहे की ते आम्ही वेगळे ते वेगळे बैल आहे. एकच बैल आहे सगळे महाराष्ट्रात, ते बैल एकळेच आहे. ते पळू शकते तर आपल्याकडे येऊन आपण त्यांच्याकडे पळू शकतो. पण आता त्यांची थोडीफार काही हाय भावा लोकांची इच्छा की बाबा त्यांचे नाही पळाले तर आपण गोरगरिबाचे बैल विकते काही होईल, म्हणून त्यांनी तसं काही केलं असेल तर थांबू, थोडे महिना थांबू, 2 महिने थांबू, करते चालू. एकच आहे त्यांचं, काय ते करणार, चालू करणार, 100% चालू करणार. तुमचे रेग्युलर धुरकरी कोण असतात? आमचं रेग्युलर धुरकरी बालाजी निवरीवाला तिकडं, आणि इथं आपला चित्रे विष्णू धुरकरी म्हणून चित्रे, टोपण नाव चित्रे आहोत. मी जसा आला अर्जुन घेऊन तसं तोच. गाडी त्यांनी 2दा माझी 2 नंबर 1 नंबर केला, त्याने 2 नंबर केला 3 फेऱ्यात. आपला आता करारामध्ये बैल होता गायकवाड, उर्मिलाताई गायकवाड यांचा करार होता. आता कधी निघलेला बैल काय करारामधून? करार 12 महिने झाले संपून झालाय का? आता तुमच्याकडे तुमच्या मालकी हक्क? नाही रे, करार संपून 1 वर्षाच्या पुढे झाला. हो का? दुसरं वर्ष संपत आलंय, 2 वर्ष झाले आता. आणि शंकरपटामध्ये याचे रेकॉर्ड काय टाकायचे? शंकरपटामध्ये काय तिकडून आल्यावर बी इथं राजूर पशी होता वाटतं त्या दिवशी मैदान. आता लोक म्हणा लागले बाबा खाली गळ्यात जाऊस तर गळ्यात टाकूस तर म्हणा लागले आमचे मित्र काय आहे 2-4, तुला 10 मैदान खेळावं लागेल म्हणे, 1 नंबर करायला. तू कुठं आला म्हणे तिकडून पुण्याहून 1 नंबर करायला लागलं. आता तू बाबा त्या बैल आहे, त्या बैलाला माझ्यापेक्षा अक्कल त्या बैलाला जास्त आहे, ते नको सांगू म्हणलं. तुम्हाला तू गळ्यात जोत घाल, तू जोत गीत टाक आणि सोयीने बैल सोडा म्हणलं फक्त. एका पल्ल्यात खुशखबर केली बैलाने. आणि ह्यो अजून भाषा मी आता इकडेच खेळणार, शंकरपटच खेळणार. 3 फेरे शंकरपट, 3 फेरे शंकरपट. शंकरपटात कोणाला नंबर नाही देणार, चॅलेंज देऊन सांगून देतो, नंबर नाही देणार. आता सध्या आपल्या बैला ती धमक आहे अजून. जे बैल 3 फेऱ्यात गेला तर 3 फेऱ्यासारखं पळतो, शंकरपटात गेला तर शंकरपटासारखंच पळतो. म्हणून मला गॅरंटी आली बैलाची. आम्ही काल बसलो होतो, आमच्या चित्रे ड्रायव्हरनी त्याला गळ्यात टाकायचा शेमीला बैलाने असून म्हणजे 2-4 चाबूक लावले आणि येऊन बैल बांधला. बैल हारल्यावर मारत असतो, अर्जुन मारतो, सगळ्याला माहिती आहे की बैल मारतो. असंच बसलो होतो आपण, जसं बसलो होतो तसं असंच चित्रा ड्रायव्हर येऊन बसला. मला म्हणे की विलास भाऊ असं करायला नव्हतं पाहिजे ड्रायव्हरने. असं करताच अर्जुनात तिकून मारलं तर 2 शिंग इथं लावले. म्हणजे 10 जणात अर्जुन फक्त एकटा चित्र्याला ड्रायव्हरला मारलं बैलाने काल. म्हणजे बैलात इतकी अक्कल आहे की ते माणूस बी ओळखतो. किसन ड्रायव्हरला बंबईला तसंच मारलं त्यांनी, त्याला मारलं आणि गाडी हारली तर 100% धुरकरायला मारतो ते बैल. आजपर्यंत रेकॉर्ड आहे त्याचा.
बैलगाडी हारली की 100% माणसालाही मारणार, 1 तास भर तर जवळ कोणाला येऊन देणार नाही. हा. आणि जर गाडी समजा जिंकली त्याने, गुलाल पडला की मग कधी मारित नाही बैल. आणि कोणत्या कोणत्या मैदानामध्ये हिंद केसरी झालाय? चांगले चांगले सगळ्या मैदानात हिंद केसरी, 4-5 मैदान पूर्ण, कोरेगाव हे ते, हा. पेडगाव, कोरेगाव, पुशेगाव, हा. सगळ्या मैदानात हिंद केसरी झालेलं आहे. हो. आणि कोणत्या बाजूनी पडत असते अर्जुन? दोन्ही दूर, दोन्ही दूर. दोन्ही दूर, पब्लिक वर, आतून, कुठून बी, चारी खांदे फिट पळत होते. याला किती दिवसांनी पडत असतं अर्जुनला? 8 दिवसांनी, 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 8 दिवसाच्या गॅप मध्येच पळते. म्हणजे जसे मैदान राहिले तसं. तसं मोठा मैदान असतात 8 दिवसाच्या गॅप मध्ये, चांगला पैरा असतात, हा. 8 दिवसाच्या गॅप मध्ये पळायचं. आणि तुमच्या परीने काही बदल वगैरे आला पाहिजेत का आपल्या शर्यतीमध्ये 3 फेऱ्याचं किंवा शंकरपटा? फेऱ्यात तर आपली बदल काय, आता जसं पेडगावचं काल मैदान चालू होता तसा आपलाच चालू होता. शेवटपर्यंत जसं फायनल त्यांचं झालं, आपलंही फायनल सारखंच झालं. सगळं बक्षीस वितरण चांगलं झालं, त्यांचं बी चांगलं झालं, आपलंही बी चांगलं झालं, कुठंच काही झालं नाही. आणि एकदम म्हणजे कुठं कोणाची गलती नाही झाली, कोणाची काही नाही झालं. सगळे बैल चांगले पळाले, त्यांचे 100-110 गट पळाले, आपले 90 गट पळाले, 10 शेमी पळाले, ते आपले 10 शेमी पळाले, त्यांचे 10 शेमी पळाले, 10 बक्षीस त्यांचे होते, आपले होते, त्यांचे 1 लाख काहीतरी होतं, आपलं 1,51,000 होतं. आणि सगळं नियोजन खट होतं आपलं. सर्जेराव भाऊनं पूर्ण नियोजन खट केलं चांगलं. फक्त दुःख त्यांचं एकच झालं की त्यांची गाडी, आपली गाडी गुलालात राहिली नाही. बस. त्याने त्या माणसाने भरपूर म्हणजे असं केलं की जेव्हा रान केलं त्यांनी मैदानासाठी, पण फक्त गाडी गुलालात न राहिल्यामुळं थोडी नाराजी झाली त्यांची. धन्यवाद काकाजी, आम्हाला एवढं मार्गदर्शन केले. आणि नेक्स्ट शर्यतीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आता बिन शंकरपट चालू झालं तर विदर्भात MP पूर्ण खेळतो मी. MP चे जे बहिरम, बैतूलच्या मैदानात खेळतो. अलीकडे अलीकडचे जितके गाव खेडे सगळे खेळून घेतो. एकदा MP त घुसलो की कुठे थांबत नाही, सगळे खेळतो. शहापूरला मी माझा राजा भाऊ म्हणून मित्र आहे चौधरी, बबलू चौधरी, बबू आणि कैलास धुरकरी आमचा तिकडचा, आणि बंटी वर्मा माझा खास मित्र. बंटी वर्मा आहे, रामप्रसाद जी तर आहे ती सिनियर माणूस आहे सगळ्यात. पण बंटी शेट आम्ही सगळे संगत राहायचो. भारती गिरती, कैलास, गुड्डू, धुरकरी हे ते सगळे मी भरपूर सगळे आपले MP इतके बरोबर. ते हरद्यामध्ये बरोबर शेठ, अजून त्यांचे 2-3 नाव आहे, जगदीश शेठ, खास मित्र माझे. जगदीश शेठ माझा खास मित्र. त्यांची तुफान राजा ही जोडी पळायची, ती 1 नंबर जोडी पळायची. त्या टायमाला माझ्याकडं जानीन ते अर्जुन होता. मी तिथपर्यंत माझ्यासाठी त्यांनी ते जे तुमचे त्या साईडला ती आपली दाळबट्टी आपण म्हणतो ना, ते गोळे बनवून आणायचे तुपात माझ्यासाठी. म्हणजे इतका दोस्ताना जगदीश शेठचा माझा, त्या शेठचा त्यांचा. धन्यवाद काकाजी, एवढे मार्गदर्शन केल्यासाठी.